हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपला आज कंप्लीट 4 ते 5 दिवस झाला असेल व्हिडिओ आला नाही, कारण मी व्हिडिओ शूटच केले नव्हते. त्यामुळे व्हिडिओ येणार कसे तुमच्यापर्यंत? तर म्हणलं चला, कमीत कमी 4 दिवसातून तरी एखादा मोठा व्हिडिओ पाठवावा लागेल. त्यामुळे म्हणलं चला, आज तरी व्हिडिओची सुरुवात करू. तर तुम्ही म्हणत असाल की डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात कुठून केली आणि कशी केली? तर हा दुपारपासून व्हिडिओची सुरुवात केली होती, कारण समूने ना आज थोडंसं वेगळं काहीतरी केलं होतं नवीनच. कारण समूला नासलं खायचं इतका नाद आहे ना, खरंच खूप नाद आहे. असं तिच्या आवडीची भाजी जर नसेल ना, तर ती काय करते माहिती आहे का? आपली सकाळची चपाती तव्यावर ठेवते, चपातीला तेल लावते खालूनवरून, आणि जे बी काही मसाले आहेत घरामध्ये सगळे मसाले, चटणी, कांदा, बरंच काय 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 त्या चपातीवर टाकते आणि मग ती चपाती खाते पिझ्झा म्हणून. तसंच मला पहिल्यापासूनच आवड आहे. तसंच आता तिनं ती कुरकुरेचे पुडे आणले आणि 2च पुडे होते, तर त्यात तिचं भागणार नाही, म्हणजे पुरणार नाही. त्यासाठी तिने काय 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 टाकून ते वाढवलं होतं, म्हणजे कांदा, टमाटर, मसाले पुडे, कोथिंबीर पण टाकायची होती, पण नव्हती कोथिंबीर त्यामुळे. तर असो, लहान म्हणल्यावर खायचा नाद असतोच, कारण आता नवीला आहे समूह, पण तिला खायचं खूप आवड आहे. काही पण नवं जुनं खायला आवडतं. तर असो, शिवानी कळमला गेली होती, तर ती कळमून आली. आणि कालच्या बाजारात माझ्याकडून नथ घ्यायची विसरली होती. सोन्याची नथ घरात आहे, पण मला ती आवडत नाही, त्यामुळे मी असल्याच नथा वापरते. सहसा तर मला जास्त नथा पहिल्यापासून आवडतच नाही, पण आता कसं जगाबरोबर थोडंसं बदलावं लागतं. सगळेच नथ घालतात त्यामुळे. आणि मी जर नाही घातली ना, तर बायका विचारतात की नथ का घातली नाही, नथ का घातली नाही. कारण तुम्हाला पुढे चालून मी सांगणारच आहे की नथीशिवाय साडी अपुरी आहे काठापदराची, आणि साडीशिवाय नथ अपुरी आहे. त्यामुळे ते म्हणजे जे ते जातावर सूट होतं, त्यामुळे म्हणलं की चला एक तरी नथ आणून ठेवावी घरामध्ये. त्यामुळे पण प्रेसची नथ आणायला पाहिजे होती नथ मी, पण प्रेसची नाही आणली नथ, साधीच आणली आपल्या दांड्याची. तर ते मला काही व्यवस्थित वाटत नाही आहे, पण असो आता काय करणार. तर बघा, ह्या असाच कलर द्यायचा होता झाडाला स्वामींच्या, त्यामुळे वृक्षाला. तर त्यामुळे ती लावायची पाटी राहिली होती खूप दिवस झालं. तर फायनली आज मुहूर्त लागलं, म्हणजे काल गुरुवारी लावली आणि काल कलर देऊन घेतला काल त्याला, कारण कलरच आणणं होत नव्हतं बरेच दिवस झालं. तर फायनली तिकडे तिचा कलर द्यायला चालू आहे पूर्ण. तोपर्यंत म्हणलं चला, मी वाणासाठी काय आणलं आहे बायकांना द्यायला, तर ते तुमच्यासोबत शेअर करू. तर त्या दिवशी बाजारात व्हिडिओ काही केला नाही, कारण बरेच व्हिडिओ बाजारात केलेले आहेत मी, त्यामुळे काही केले नाही आहेत. तर असो, तर इथं बघा प्लास्टिकचे चमचे आणि वाट्या आणल्या होत्या लोटायला. वाट्या काही जास्तीच्या आणल्या नव्हत्या, थोड्याशाच आणल्या होत्या. चमचे मात्र आणलेत भरपूर. आणि इथं ना चहापत्ती आहे शिल्लक, म्हणजे पुरी चहा करायला ना खूप चहापत्ती वापरतात, पण ती वाया कशाला घालवायची. त्यामुळे म्हणलं चला, त्यापासून खत तयार होतो चहापत्तीपासून. चहापत्ती चांगली असते झाडांना पण, त्यामुळे म्हणलं की चहापत्तीचं जे पाणी आहे तर ते मी गुलाबाच्या वगैरे झाडाला टाकून घेतलं, समूला सांगितलं टाकायला. तर इथे बघा स्वामींचं वृक्ष तयार झालं आहे, किती छान दिसतंय. अशा वृक्षाचं खूप पाट्या बघितल्या, पण छोट्या पाट्या होत्या, ते काही आम्हाला व्यवस्थित आवडल्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही अशीच आणली. म्हणलं चला आपण घरी गेल्याच्यानंतर हातानं डेकोरेट करू. तर इथे आज शिवानीनं फायनली आज डेकोरेट केलं आहे पाटीला. तर बघा किती छान लुक आलं आहे. किती 20 का 30 रुपयाचाच फक्त कलर आहे, तर तेवढ्यानंच किती शोभा यायला लागले. तर इथं ना मी बोलत होते की आज फायनली मुहूर्त लागला आहे कलर वगैरे द्यायला पाटीला, म्हणून असं तसं काहीतरी बोलत होते. पण बाहेरचा खूप सारा आवाज येत होता, त्यामुळे मी इथला आवाज पूर्ण कट केला. कारण दारामध्ये त्या दिवशी गुळाची गाडी आली होती, तर ते आता कसं टेपची सिस्टीम निघाल्या, टेप लावला होता, त्यामुळे ते टेप लावल्यामुळे ना ते पूर्ण आवाज घरात येत होता, त्यामुळे मी इथला आवाज कट केला. तर असो, तर इथे बघा फायनली तिचं माझं एवढं काम झालं आहे. तरी बी अजून थोडंफार काहीतरी कुठं तर राहिलेलं आहे, म्हणजे ते झाडांच्या फांद्या जे होत्या, तर त्या फांद्याला कलर द्यायला चाललं होतं. फायनली बघा पूर्ण पानाला कलर देऊन घेतला होता, आणि फांद्या राहिल्या होत्या, त्या फांद्याला तिनं इटकरी कलर देत होती. तर त्या दिवशी तर शिवानीनं हे जे आहे ना, तर तुम्हाला ते दिल आकाराचं दिसतंय ना, तर ते ना तिला खूप आवडलं होतं कळमला गेल्याच्यानंतर नथ वगैरे घेताना. तर तिनं हळदी कुंकाला वगैरे होईल म्हणून आणलं त्यासाठी. तर म्हणलं चला तेच आज भरून ठेवू. तर एकात हळदी कुंकू आणि आपले तिळगुळ, तर ते सगळं त्यात भरायला चालू आहे. त्या दिवशी जे बाजार आणला होता तर तसाच ठेवला होता. तर हे चुडे आणले होते बाजारातून मी, पण नेमकं येताना बाजारात गर्दी खूप असल्यामुळे ना मला एका ताईचा धक्का लागला आणि माझ्या हातातून जे चुडे होते तर ते पडले. तर त्यात बरेच चुडे गेले वाया. आता काय करणार, जाऊ द्या म्हणलं आता. तर एवढेच राहिले होते, म्हणलं कमी जास्तीला अजून आणता येईल, त्यामुळे. तर आता इथं माझं जे शिवानीनं ते डिझाईनचं जे ताट आणलं होतं हळदी कुंकाचं, तर तेच आता भरायला चालू आहे.
कसं एक कामं जर मागं टाकले ना तर तेच काम मागं पडतं. तेच जरा उद्या करू परवा करू म्हणत म्हणत जर ठेवलं ना तर तसेच कामं राहतात. पण ऐन टायमाला काहीच सुधरत नाही. म्हणजे काहीच समजत नाही. तर लाईट गेली होती आणि माझं पण शिलाई बंद होतं. त्यामुळे म्हणलं की चला लाईट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे तरी कामं करून घेऊ. कारण आता म्हणजे सवय लागली. हे काम झालं की ते करायचं, ते झालं की हे करायची सवय लागली आता. आणि लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे माझं कोणतंच काम धड होत नाही आहे. त्यामुळे तर असो. तर इथे बघा पूर्ण आता मी हळदी कुंकू वगैरे सगळं भरून घेतलं आहे आणि हलवा होता ते पण भरून घेतला. आता एक रिकामं ठेवलं आहे कारण त्याच्यामध्ये ना छोटे छोटे लाडू बनवायचे मला तिळाचे. लागले मला असं त्याची सवय नाही पण तरी आता घातली मी. बघू आता मेकअप केला मी पहिल्यांदा नथ घातली अजून मला नथ जास्त करून आवडत पण नाही. पण आज घातली मला कशी तरी वाटायला लागली. शिवानी कशी वाटायली ग? मला नको वाटते नथ. मी पहिले तर कसलीच नथ वापरत नव्हते माहिती का. कसली म्हणजे कसलीच वापरत नव्हते. पण आता तरी थोडीफार घालायला लागली कधीतरी. पण मला हे नथ अशी आवडतच नाही. मला प्रेसचीच नथ आवडते होती. तेच आणायला पाहिजे होती मी आता वाटायले मला. पण जाऊ दे आता हे पण बरे ठीक आहे एखाद दिवशी कधीतरी. तर बघा ना कसं वाटते नाके मला नथ कशी तरीच वाटायला लागली बाई. पण असं जाऊ दे आता कधीतरी चेंज तर पाहिजेच. त्यामुळं कारण प्रेसचीच नथ मी पहिल्यापासून वापरत होते. सोन्याची पण नथ आहे पण मला ती आवडत नाही जरा सुद्धा. त्यामुळे मी आज हे नथ आणली. तर आता वाटायला प्रेसची आणली असते बरं झालं असतं वाटायला. कारण प्रेसची नथ कशी नाकाला चिटकून असते छान दिसते त्यामुळे. पण मला वाटलं प्रेसची नथ सारखं खाली पडते म्हणून मी ही आणली. तर आता माझं मन ह्याच्यावर पण राहायला गेले आता. कारण आता वाटायला बदलली असते बरं झालं असतं वाटायला लागले. पण असो जाऊ दे आता हे पण जाऊ दे भारी वाटायला लागले ना. जाऊ द्या राहू द्या आता. साडी वगैरे नेसल्यावर छान दिसते लुक नथीचा. कारण काठापदराच्या साडीशिवाय नथ अपुरी आहे असं म्हणतात. आणि म्हणजे साडीशिवाय नथ अपुरी आहे, नथाशिवाय साडी अपुरी आहे. काठापदराची त्या दोघीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे साध्या साडीवर सूट होत नाही. तर असो त्या दिवशीच बघू आता कशी दिसते. अजून मी तात्पुरती घालून बघितली होती. कारण मी कधीच फर्स्ट टाईम नथ घातली. मी कधीच घातली नव्हती. या अगोदर 2-4 वेळेस घातली होती पण प्रेसची नथ घातली होती मी. तर आज घातली मी म्हणजे दांडीची नथ घातली आज. तर सोन्याची नथ मला ह्या दांड्यामुळेच घालू वाटत नाही म्हणून मी ती कधीच म्हणजे नाकाला लावली नाही आतापर्यंत. तर आता ही घातली पहिल्यांदा. पण जाऊ द्या शिवानी तर मध्ये छान दिसते. तर असू द्या आता. चला आता ज्या दिवशी मी घालेल त्या दिवशी दाखवेल मग आता तुम्हाला. तर चला आता ना मला आता सण आला आहे संक्रांतीचा 2 दिवस राहिला आहे आता सण. माझ्या मागे शिलाईचा लोड असल्यामुळे मोठा व्हिडिओ मी 4 दिवस झाला असेल कसला शूट केला नाही. आज थोडाफार शूट केला आहे मी व्हिडिओ आज थोडाफार तरी. तर आता ना मला छोटे छोटे तिळाचे लाडू बनवायचे. म्हणजे छोट्या छोट्या गोळ्या म्हणलं तरी चालते. तिळाच्या गोळ्या म्हणजे छोटे छोटे द्यायला येते एक बायकांना. त्यामुळे थोड्यासाच करणार आहे. बाकीचं नाही पुरलं तर मग तिळाचा हलवा तर आणलेलाच आहे ते देणार आहे. तर चला मी आता नथ काढते आणि नंतर मग माझ्या कामाला सुरुवात करते. तर इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला होता आता. आणि शिवानीने ना साडी नेसली होती कारण तिला ही साडी लातूरला घेऊन जायची होती. म्हणजे सणासाठी ती लातूरला जाणार होती त्यामुळे ही साडी घेऊन जाणार होती. तिच्या माऊनं तिला ही साडी आणली होती. खूप वर्ष म्हणजे 2 ते 3 वर्ष झालं असेल ही साडी आणली होती. पण तिने एकदा पण अजून घातली नव्हती. का तर ती ह्या साडीवर खूप म्हणजे खूप असं लुकडी दिसत होती. तिला वाटत होतं की लाकडाला गुंडाळल्यासारखी साडी दिसते. कारण नेटची साडी आहे त्यामुळे थोडंसं तरी तब्येत पाहिजे होती या साडीला. तशीच घरात ठेवली होती. तर ती फायनली आज नेसून बघितली आणि सगळं घेऊन जाणार होती लातूरला. तर इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला. आता दूध वगैरे आलं होतं आमचं रोजचं. तर इथे मी गूळ वगैरे खिसून घेतला आहे आणि आता चालू आहे तयारी आपल्या तिळाची चिक्की बनवायला. तीळ आणि गूळ मानच आहे पहिल्यापासून. तीळ गोळ घ्या गोड गोड बोला. तर म्हणलं चला साखरेचे बनवण्याच्या ऐवजी गुळाचंच बनवून. गूळ पण होता ऑलरेडी घरामध्ये त्यामुळे. तर इथे बघा मी अगोदर तीळ थोडेसे भाजून घेतले 1 वाटीवर. आणि एका वाटीला ना 1च वाटी गूळ पण वापरला होता मी. आणि वरी अजून थोडेसे तीळ टाकले होते. गुळाचा प्रमाण जरा जास्तच पाहिजे. थोडंसं 4 हिस्सा तरी गुळाचं प्रमाण जास्त पाहिजे होतं. पण मी तीळ जास्त घेतले होते आणि गूळ कमी घेतला होता त्यामुळे थोडं मला कमी पडलं. कारण माझं थोडंसं कोरड्या झाल्या होत्या. थोडं वलसर असावं म्हणजे छान होत आहेत. तर असो. तर इथं
तर माझा आता तूप वगैरे टाकून घेतला अगोदर मी आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि आता तीळ वगैरे भाजून तर त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आणि गुळाचा पाक होऊ द्यायचा मस्तपैकी. पाक जोपर्यंत हलवायचं ना तर त्याची गुळी व्हावी तोपर्यंत हलवून घ्यायचं. थंड पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं आणि गुळी जर तयार झाली ना तर त्याच्यामध्ये मग ते तीळ टाकून द्यायचे. तीळ आणि शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं जे कूट आहे ना म्हणजे शेंगदाणे जे वाटून घेतले होते आपण तर ते थोडेसं मोठारच वाटण ठेवायचं. तर म्हणजे एका शेंगदाणा जर आपल्या तोंडात खाताना आलं ना तर ते अजून छान लागतं. मी जे तिळाचे तर आवडत नाही खायला, एखाद्याला कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण एखादा शेंगदाणा असेल ना त्यामध्ये तर छान लागतं. त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे वापरलेत. तर इथे बघा फायनली माझं गुळामध्ये तीळ वगैरे टाकून झालेत आणि आता लाटून घ्यायला चालू आहे. आणि लाटताना ना आपलं जे लाटणं असतं ना तर त्याला चिटकतं, त्यामुळे थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं बेलण्याला म्हणजे चिटकणार नाही. माझं तसंच होत होतं, नंतर मी थोडंसं तेल लावलं त्याला, त्यामुळे मग चिटकत नव्हतं. आणि वल्ल्यात वल्लच जर आपण कापण्या केल्या ना तर नंतर मग आपल्याला कापण्या व्यवस्थित निघतात आपल्या, नाहीतर मग नंतर जर हाडकलं ना तर नंतर नाही निघत. त्यामुळे तर मला छोटे छोटे लाडू बनवायचे होते, ते माझ्याकडून विसरले होते. मी पूर्णच लाटून घेतलं होतं. नंतर जे काठचे जे होते तर ते सगळं काढून मी गोळे बनवले, छोटे छोटे गोळ्या बनवल्या आणि नंतर मधला जो भाग होता तर त्याच्या वड्या काढून घेतल्या. तर मी जोपर्यंत माझ्याकडे कस्टमर आलं होतं एक, तर मी कस्टमरला बोलत होते तोपर्यंत तिकडे शिवानीनं वड्या काढून पण बाजूला ठेवल्या होत्या. तर इथं आता शिवानी उद्या लातूरला जाणार होती, त्यामुळे माझी थ्रेडिंग करायला चालू आहे. खूप दिवस झालं थ्रेडिंग केली नव्हती माझी आणि मला पहिलंच थ्रेडिंग करायला खूप भीती वाटते, मला नको वाटतं. कारण छोटे छोटे जे केस असतात ना तर ते उपसताना जास्त भीती वाटते, त्यामुळे मला नको वाटतं थ्रेडिंग करायला. तर असो, चला आता हां छान झालं. इथले सरळ दिसायला लागले, ती कमी केलेली सरळ सरळ दिसायला लागली. ते थ्रेडिंग झाली माझी, शेवटी थ्रेडिंग गेलं त्याला केस वाढले होते इथे हे का नाही. चला संध्याकाळी 11 सव्वा 11 वाजले, सव्वा 11 वाजले का, सव्वा 11 वाजले ते. आणि आता उद्या झुमके घालावं लागेल. आता उद्या परवा दिवशी झुमके घालावं लागेल, झुमके घासून घ्यावं लागेल. चला झुमके चैन अंगठी बघा म्हणजे कसली झाली, अंगठी काळी पडली चांदीची. उद्याच्याला आता घासू आता सगळं. तर चला व्हिडिओ साईड करते इथेच, जेवढा घेईल तेवढा टाकणारे. चला बाय, श्री स्वामी समर्थ, गुड नाईट.